जन आक्रोश आंदोलन संगमनेर 2 दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे 4 वर्षीय चिमुकला सिद्धेश सूरज कडलग याच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला। या अत्यंत दुर्दैवी घटनेत त्या निष्पाप चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला। घरासमोर खेळत असलेल्या निरागस लेकराचा असा भयावह अंत होणे ही केवळ एक अपघाती घटना नसून प्रशासन आणि वनविभागाच्या दीर्घकालीन दुर्लक्षाचे भीषण वास्तव आहे। गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा भरदिवसा मुक्त संचार सातत्याने पाहायला मिळत आहे। या काळात अनेक निष्पाप नागरिक, शेतकरी, महिला आणि आता थेट लहान मुले देखील बिबट्याच्या हल्ल्यांना बळी पडली आहेत। वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे संपूर्ण तालुका भीतीच्या सावटाखाली असून नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर आज संगमनेर बस स्थानकापासून प्रांत कार्यालयापर्यंत जनाक्रोश आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात केवळ राजकीय भूमिका म्हणून नव्हे तर एक आई म्हणून सहभागी होणे गरजेचे वाटले, कारण आज सिद्धेशच्या आईवर ओढवलेली ही वेळ उद्या कोणत्याही घरावर येऊ शकते। ही भीती प्रत्येक आईच्या मनात घर करून बसली आहे। आपला देश शेतकऱ्यांच्या कष्टावर उभा आहे, मात्र आज शेतकरी, महिला आणि लहान मुलेही सुरक्षित नाहीत। ही अत्यंत गंभीर बाब आहे। जवळे कडलग येथील घटना ही केवळ एका बिबट्याची किंवा एका गावाची समस्या नसून ती संपूर्ण संगमनेर तालुक्याचा आणि आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। ज्या परिसरात केवळ 10 बिबट्यांची वहनक्षमता आहे त्या ठिकाणी 50हून अधिक बिबटे असल्याची माहिती समोर येत आहे। परिणामी मानवी वस्तीत बिबट्यांचे हल्ले वाढत असून यासाठी जबाबदार कोण, असा थेट आणि रास्त सवाल संगमनेरकर उपस्थित करत आहेत। या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक आईने ठामपणे मागणी केली की बिबट्यांना सुरक्षित आणि दूरच्या वनक्षेत्रात हलवण्यात यावे। प्रत्येक गावात प्रभावी गस्त व्यवस्था आणि संरक्षण यंत्रणा उभारण्यात यावी। केवळ एखाद्या बिबट्याला पकडून तात्पुरते समाधान न मानता भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी दीर्घकालीन आणि ठोस उपाययोजना राबवण्यात याव्यात। तसेच बिबट्यांची नसबंदी करण्याची आग्रही मागणीही यावेळी करण्यात आली। या सर्व मागण्यांचे सविस्तर निवेदन प्रांत अधिकारी श्री अरुण मुंडे यांना सादर करण्यात आले। या आंदोलनावेळी डॉ. सुधीर तांबे, विद्यमान आमदार सत्यजित तांबे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने आता केवळ आश्वासनांपुरते न थांबता तात्काळ ठोस कारवाई करावी। डेझ न्यूज मराठी फोटो यशोधन।